शेतकरी मित्रांनो राम राम. राज्यातील काही भागांना अति जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यांना आहेत हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपण दररोजच्या अपडेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज देत असतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या जिल्ह्यांचा अंदाज जर व्हिडिओमध्ये नसेल तर नक्की कमेंट करा. तसेच आज उद्या राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज आहे. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे जो कमी दाब आता सध्या अतिशय हलक्या स्वरूपामध्ये काही अंशाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेशवर सक्रिय आहे, त्याचा काही अंश हा महाराष्ट्रावर सक्रिय झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे बहुतांश भागात पिकांना जीवदान देणारा पाऊस झाला आहे. याचा अर्थ तो सर्वदूर झालेला नाही. बऱ्याच भागामध्ये अजून पाऊस होणं बाकी आहे. बऱ्याच ठिकाणी पेरण्या देखील झालेल्या नाही आहेत. त्यामुळे अगदी दुष्काळ संपला असं नाही, परंतु दुष्काळी परिस्थितीमध्ये थोडा आधार अशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रातील काही भागात तयार झालं आहे. सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल, लातूर, बीड या बहुतांश जिल्ह्यांमध्ये, अगदी जालन्यामध्ये देखील किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील, अहिल्यानगरला अजूनही पेरण्या नाहीत बऱ्याच ठिकाणी, तर या ठिकाणी सुद्धा जीवदान मिळालेलं आहे पिकांना. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाचं आपण निरीक्षण केलं असता किंवा अलर्टचं अंदाज लक्षात घेतला तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण आणि विदर्भात अंदाज दिलेला नाही, परंतु या दोन्ही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे. या ठिकाणी पावसासंदर्भातला रेड अलर्ट उत्तर भारतामध्ये 20 तारखेला देण्यात आला आहे. पूर्ण हिमालयीन पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे राज्य आहेत त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य भारताच्या बऱ्याच भागात येलो अलर्ट आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही, परंतु स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं चालू राहणार आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि उत्तराखंडमधील पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. त्यालगतच्या काही राज्यांमध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये 21 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र या दोन्ही ठिकाणी स्थानिक पावसाचं वातावरण असणार आहे. आपण जर देशातील पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेतला तर अगदी थोडा भाग जर देशाचा सोडला तर आपल्याला बहुतांश देशाच्या भागामध्ये पाऊस झालेला दिसतोय. त्यामुळे भारतात पावसाचं प्रमाण गेल्या 48 तासात समाधानकारक होतं. सध्या आपण बघतो की 15 तारखेला जो पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रामध्ये, ते पावसाचं वातावरण जवळपास पुढे सातत्याने चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला आज सुधारणा होताना दिसते. म्हणजे कोकणामध्ये पाऊस वाढणार आहे, विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाऊस होणार आहे, अगदी उत्तर महाराष्ट्रात देखील. मात्र हे वातावरण कुठल्या कमी दाबाचं नाही, केवळ कमी दाबाचा जो अंश उरलेला आहे त्या अंशाचा काही प्रभाव महाराष्ट्राच्या स्थानिक स्वरूपाच्या वातावरणावर आहे. कुठलीही वादळी प्रणाली ही महाराष्ट्रात आलेली नाही, परंतु स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे 20 तारखेला या वातावरणात सुधारणा होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये, बीडमध्ये, जालन्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागामध्ये, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, जळगाव जिल्ह्यामध्ये, पूर्व नाशिकच्या काही भागात, बुलढाण्यामध्ये पाऊस होणार आहे. त्याचबरोबर चांगल्या पावसाचा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील आहे. यवतमाळमध्ये तरी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहेच आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावरील सर्व जिल्ह्यांच्या म्हणजेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पाऊस असणार आहे.
अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्थानिक वातावरण आहे. ओढे नाले खळखळू शकतात अशा प्रकारचा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्हा यामध्ये समाविष्ट आहे. मात्र नाशिक पूर्व, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व या भागात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढणार आहे 21 तारखेला. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी देखील होऊ शकतात. 22 तारखेला देखील वातावरणात सकारात्मक सुधारणा आहेत आणि यामध्ये आपल्याला महत्त्वाची बाब म्हणजे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊसमान असणार आहे. मराठवाड्यात पाऊस थोडा कमी होतो आहे, परंतु सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण कायम आहे. त्यामुळे इथे स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊन पेरणीयोग्य पाऊस काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी पिकांना जीवदान मिळालेलंच आहे. कोकणात मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्याऐवजी पावसात सुधारणा होते. मात्र पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजे नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागामध्ये, बीड पश्चिम, अहिल्यानगर संपूर्ण, पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात पावसाचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक वातावरण कमी होईल. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पाऊस होईल, परंतु प्रभाव कमी होईल. मात्र उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण 23ला वाढण्याची शक्यता आहे. पुढील 15 दिवसाचा आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो, आपल्याला कोकण किनारपट्टीला एक समाधानकारक पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भासहित मराठवाड्याच्याही काही भागात थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. हा मधला भाग कमी पावसाचा जरी असला तरी गरजेपुरता पाऊस म्हणजे पिकांपुरता पाऊस या ठिकाणी या 15 दिवसामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे. आणि आपला अंदाज आहे की जर विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाची शक्यता ऑगस्टमध्ये वाढली आणि ते कमी दाब जर महाराष्ट्रावर आले तर या भागाचा देखील प्रश्न सुटणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रात्रपाळी पावसाने केलेली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग असेल किंवा मराठवाड्या, विदर्भातील किंवा थोडंफार पश्चिम महाराष्ट्रातीलही भाग आहे. परंतु काही ठिकाणी झडीच्या स्वरूपात, रिमझिम स्वरूपात, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस रात्री झालेला आहे. कोकण किनारपट्टीला हलक्या सरी झालेल्या आहेत. आपण झटपट अंदाज बघणार आहोत. या ठिकाणी आज देखील स्थानिक स्वरूपाचा अंदाज विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे, कोकणात आहे. उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण थोडं कमी आहे. आपण जर 20 तारखेची परिस्थिती बघितली तर 20 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण कायम आहे. यामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा अगदी विदर्भातील सर्व जिल्हे असतील, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस होईल. त्यामुळे अजून 20 तारखेपर्यंत स्थानिक वातावरण स्ट्रॉंग आहे. 21 तारखेला देखील जोरदार पाऊस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा होण्याची शक्यता कायम आहे. 22 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, काही घाटमाथ्यावर पाऊस सातत्य ठेवून राहील. पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला पुढील 3-4 दिवस अजून चांगली दिसते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेडच्या दक्षिणेपर्यंत भागापर्यंत हा पाऊस असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण बघतो की 23 तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण वाढेल. यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्याचा समावेश आहे. कोकणातील पाऊस थोडा कमी होऊ शकतो 23 तारखेला. 24लाही ते कमी असण्याची शक्यता आहे. 25लाही हा पाऊस कमी असणार आहे. म्हणजे 23, 24, 25 पावसाचं प्रमाण कमी होतं आहे
घाटमाथ्यावर थोडेफार सरी होतील. मात्र 26 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा प्रभाव सुरू होईल. दक्षिण कोकण, महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस, विदर्भात आणि कोकणात पाऊस असणार आहे. आपण 27 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता बघतो. कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढू शकतं. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर बांडे आपल्याला 21 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज सांगणार आहे, म्हणजे 19 जुलै ते 21 जुलै दरम्यानचा. तर शेतकरी मित्रांनो, या दरम्यान महाराष्ट्रात 19 जुलै ते 21 जुलै तीनही स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आपण सांगितल्याप्रमाणे हलक्या, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा. या दरम्यान राज्यात वाऱ्याचा वेग कमी अधिक राहू शकतो, म्हणजे काही भागात जास्त तर काही भागात कमी आपल्याला पाहायला मिळू शकतो, किंवा काही भागामध्ये वारे चालू बंद स्थितीत राहू शकतात. तर एकंदरीत आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर 19, 20 आणि 21 जुलै दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना 19 ते 21 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी खूपच हलका पाऊस होऊ शकतो. तर परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. तर बीड जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता 19 ते 21 जुलै दरम्यान आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, तर 19 ते 21 जुलै दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे घाटमाथ्यावर उर्वरित पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहू शकतो. तर उर्वरित भागात हलका मध्यम पाऊस या दरम्यान होऊ शकतो. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यात काही भागात पावसाचा जोर कमी तर काही ठिकाणी अधिक राहील. या दरम्यान या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. फक्त या जिल्ह्याच्या लगतच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त राहील. तर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना वाऱ्याचा जोर अधिक राहून हलक्या मध्यम पावसाची शक्यता 19 ते 21 जुलैच्या दरम्यान आहे. त्यानंतर आहेत उत्तर महाराष्ट्रात 19 ते 21 जुलै दरम्यान पावसाचा जोर घाटमाथ्यावर जास्त राहील. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यात धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यात नंदुरबारच्या डोंगर भागात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळू शकतो. तर नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात. परंतु इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहून जोरदार पावसाची शक्यता त्या भागात सध्या तरी दिसत आहेत. त्यानंतर म्हणजे मुसळधार ते जोरदार म्हणजे कदाचित मुसळधार पाऊस त्या भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर विदर्भ, ते 19 ते 21 जुलै दरम्यान विदर्भात काही भागांना जोरदार ते काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज या दरम्यान दिसत आहेत. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा जोर अधिक असेल. तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. त्याचबरोबर बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये या दरम्यान हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. या अंदाजामध्ये म्हणजे विदर्भातील, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज 19 ते 21 जुलै दरम्यान आहे. त्याचबरोबर जे काही राज्यातील भाग सुटले होते, खास करून सोलापूर, बीड, लातूर या साईडचे, त्या भागात देखील या म्हणजे आजपासून पुढील 2-3 दिवसामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज सध्या घडीला दिसत आहेत. त्याचबरोबर आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना खत केव्हा टाकावे याविषयी सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ज्या भागामध्ये जमिनीमध्ये वरच्या थराला म्हणजे जी वरची लेअर असते त्या लेअरला ओलावा जास्त प्रमाणात असेल की युरिया जर टाकला आपण तैर गळू शकतो. ज्या भागामध्ये पाऊस येण्याचा नक्कीच अंदाज आहे अशाच भागात शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करावे. कोरड्या जमिनीत कोणत्याही शेतकऱ्यांनी खत टाकू नये, कारण की गेल्या काही दिवसामध्ये मी सर्रास बघितलं की शेतकऱ्यांनी कोरड्या जमिनीवरती खत टाकले, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा पाऊस त्या भागात झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे खत तसेच पडून राहिले आणि शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान त्या दरम्यान पाहायला मिळाले. तर चला, आपले काही प्रश्न असतील तर असेच कमेंट्स मध्ये कळवत चला. आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.